खेडच्या क्रांतीभूमीतून भूमिपुत्रांचं अनोखं देशप्रेम, हिंदू धर्माचे विचार सर्वदूर पोहोचवण्यासाठी हुतात्मा राजगुरू जन्मस्थळ ते नेपाळ असा सायकलवरून 15 दिवसांचा प्रवास सुरू। राजगुरुनगर येथील हुतात्मा शिवराम हरी राजगुरू भगतसिंग सुखदेव समूह शिल्पाजवळ शुक्रवारी सायंकाळी नतमस्तक होत सायकलपटू नेपाळ मोहिमेवर रवाना। वेताळे येथील पांडुरंग बोंबले आणि पाईट येथील निवृत्ती डांगले या सायकलपटूंचं राजगुरू प्रेमींना विशेष कौतुक। पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी आता आंबेगाव तालुक्यातूनही एकजुटीची आरोळी। आता नाही तर कधीच नाही असं म्हणत राजकीय नेत्यांनी रेल्वे मार्ग बदलाच्या मुद्द्यात घेतली उडी। मंचर येथे रविवारी 14 डिसेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शरदचंद्र पवार सभागृहात सकाळी 11 वाजता बैठक होणार। शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी 2005 पासून पुणे नाशिक रेल्वे मार्गासाठी संघर्ष केल्याने आढळराव पाटलांनी पुन्हा एकदा घेतला पुढाकार। रेल्वे मार्ग हा जुन्नर आंबेगाव खेड तालुक्यातून व्हावा या मागणीसाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आग्रही। जिल्हा परिषदेच्या रेटवडी गटातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या इच्छुक उमेदवार दीप्ती प्रसाद भोगाडे आणि खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक खरपुडी गावचे सरपंच जयसिंग भोगाडे यांच्या माध्यमातून रेटवडी गणातील 500 शेतकऱ्यांसाठी शुक्रवारी घडवली मोफत कृषी प्रदर्शन सहल। मोशी येथील किसान या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन केंद्राला रेटवडी गणातील शेतकऱ्यांनी भेट देत शेतीविषयक आधुनिक माहिती, विकसित तंत्रज्ञान, अत्याधुनिक शेती अवजारे आणि शेतीच्या वाटा घेतल्या जाणून। दीप्तीताई प्रसाद भोगाडे फाउंडेशनच्या वतीने शनिवार दिनांक 13 डिसेंबर रोजी वाबगाव गणातील शेतकऱ्यांसाठी मोफत कृषी प्रदर्शन सहलीचे आयोजन। गणातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे इच्छुक उमेदवार दीप्ती प्रसाद भोगाडे यांनी केले आवाहन। बिबट्यापासून बचावासाठी टाकळकर वाडी येथे रामदास गणपत टाकळकर या शेतकऱ्याला लाखांचा भूर्दंड। स्वसंरक्षणार्थ घर आणि गोठ्याभोवती लावलं तारेचं कुंपण। बिबट्याच्या भीतीमुळे घरात एकट्याच राहणाऱ्या इंदुबाई पांडुरंग टाकळकर या दररोज संध्याकाळी परगावी नातेवाईकाकडे जात आहेत मुक्कामी। धक्कादायक वास्तव समोर। ग्रामस्थ दत्तात्रय गिरजू टाकळकर, सुरेश रासू टाकळकर, बाळासाहेब टाकळकर आदी ग्रामस्थ पिंजरा बसवण्यासाठी आग्रही। खेड वनपाल SK बिरादार, वनरक्षक MR शेळके, चास वनरक्षक MS भागडे, गुळानी वनरक्षक SG मरगळ यांच्या पथकाकडून पाहणी। वन विभागाने टाकळकर वाडीत पेट्रोलिंग व्हॅन फिरवून केली जनजागृती। कडूस येथील रामभाऊ म्हाळगी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात तालुकास्तरीय शालेय विज्ञान प्रदर्शनात 250 प्रकल्पांचे विद्यार्थ्यांनी केले सादरीकरण। तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनात माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉक्टर भाऊसाहेब कारेकर, गट शिक्षणाधिकारी अमोल जंगले, प्राचार्य अनिल पोटे आदींसह विद्यार्थी आणि शिक्षकांची उपस्थिती। 2 दिवसीय विज्ञान प्रदर्शनात 250 प्रकल्पासह निबंध स्पर्धेत 150, वक्तृत्व स्पर्धेत 140, प्रश्नमंजुषा स्पर्धेत 200 विद्यार्थी सहभागी। पुणे जिल्हा परिषद, खेड पंचायत समिती, मुख्याध्यापक संघ, तालुका विज्ञान अध्यापक संघ, कडूस शिक्षण विकास मंडळ यांच्या सहभागातून 2 दिवसीय 53वे शालेय विज्ञान प्रदर्शन। चाकण येथील स्वर्गीय गुलाबराव गोरे शिक्षण संस्थेच्या ज्ञानवर्धिनी विद्यालयाचा खेड तालुका विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रथम क्रमांक। ज्ञानवर्धिनी विद्यालयातील इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांची जिल्हा स्तरावर इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शन 2025-26 साठी निवड। कडूस येथील रामभाऊ म्हाळगी विद्यालयात खेड तालुका विज्ञान प्रदर्शन 9 डिसेंबर आणि 10 डिसेंबर रोजी झाले संपन्न। या प्रदर्शनात इयत्ता 7वीचे विद्यार्थी आदित्य गणेश कड आणि सार्थक गणेश सूर्यवंशी तसेच इयत्ता 9वीचा रोशन आढाव याने आधुनिक शेती हा प्रकल्प मांडला।
संस्थेचे अध्यक्ष विकास गोरे आणि मुख्याध्यापिका प्रमिला गोरे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे केले कौतुक. आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या श्री ज्ञानेश्वर विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजच्या क्रीडा महोत्सवाचे जैन साध्वी संबोधीजी यांच्या हस्ते उद्घाटन. विद्यार्थी म्हणून शिक्षण घेताना मोबाईल, सोशल मीडिया व्यसन यांच्या आहारी जाऊ नका. आपल्या शाळेने, शिक्षकांनी, आई वडिलांनी दिलेले संस्कार विसरू नका. साध्वी संबोधीजी यांनी विद्यार्थ्यांना दिला कानमंत्र. बार्डी गावचे सरपंच उद्योजक प्रवीण ढवळी, संस्थेचे सचिव अजित वडगावकर, पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन पुणेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मुकेश परदेशी, जळगाव जिल्ह्यातील यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दीपक चौधरी आदींची उपस्थिती. या शैक्षणिक वर्षात कला आणि क्रीडा क्षेत्रात तालुका, जिल्हा, राज्य पातळीवर विद्यालयाचा नावलौकिक वाढवणाऱ्या 27 विद्यार्थ्यांचा आणि जिल्हा स्तरावर पुरस्कार प्राप्त 4 शिक्षकांचा नगरसेविका सुजाता कालिदास तापकीर यांच्या हस्ते गौरव. दौंडकरवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी गंगा सुहास कामठे यांची बिनविरोध निवड. सरपंच सीताराम गुजर यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण. सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेविका सारिका गोरडे यांनी पाहिले कामकाज. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अमोल दौंडकर, सागर दौंडकर, पूजा दौंडकर, मंगल दौंडकर, वैष्णवी दौंडकर आदींची उपस्थिती. माऊलींच्या दर्शनासाठी बुलडाणा येथून आळंदीत आलेल्या 2 ज्येष्ठ नागरिकांचे अपहरण करून नातेवाईकांकडे 2 लाखांच्या खंडणीची केली मागणी. खंडणी प्रकरणी चाकण पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या. सचिन सुरेश मोरे वय 30 राहणार चरोली खुर्द हा चालक आणि 40 वर्षाची मजूर महिला खंडणी प्रकरणात. आळंदी येथील चाकण चौकातून 9 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता दगडू शिवराम गायकवाड वय 62 आणि त्याचा साथीदार प्रशिक आंबोरे वय 60 या ज्येष्ठांकडे खंडणीसाठी लावला होता तगादा. सदानंद दगडू गायकवाड वय 35 राहणार अमरदास नगर रिसोड वाशिम यांची आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद. बेकायदा पिस्तूल बाळगला म्हणून परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील प्रथमेश नितीन निरस वय वर्ष 19 सध्या राहणार देहू फाटा इंद्रायणी नगर याला आळंदी पोलिसांनी पकडलं. चरोली खुर्द गावाच्या हद्दीत वडगाव रस्त्यावर विश्रांतवाडी समोर 11 डिसेंबर रोजी दुपारी 3:30च्या सुमारास पोलिसांनी अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांवर केली कारवाई. पिस्तूल बाळगण्याचा परवाना नसताना देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस पोलिसांनी केले हस्तगत. घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून अवैधरित्या गॅस रिफिलिंगचा गोरखधंदा थांबता थांबेना. म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांची गॅस रिफिलिंग प्रकरणी दोघांवर कारवाई. घरगुती भरलेले सिलेंडर निष्काळजीपणे हाताळून रिकाम्या टाकीत गॅस भरत असताना विठ्ठल रानुगाडे वय 55 याला अटक, तर त्याचा साथीदार नामे कुमार याच्यावर गुन्ह्याची नोंद. चाकण एमआयडीसी परिसरात सावरदरी येथे फेज 2 मध्ये 7 घरगुती गॅस सिलेंडरच्या टाक्या आणि 1 गॅस रिफिलिंग किट असा मुद्देमाल जप्त.